जी मागणी अशी आहे की निवडणूक आयोग एवढी मोठी संस्था आहे, तर काय शासन, महाराष्ट्र शासन खर्च देत नाही किंवा केंद्र सरकार खर्च करत नाही म्हणून याला सगळ्यांची नियुक्ती केली जाते। ऐसे सैकड़ों लोग बाहर बैठे हुए जिनका काम है और सभी लोग बेचारे ऐसे बाहर बैठ करके और पूछ करके चले जाते हैं। पालघरच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात शुकशुकाट। कर्मचारी अधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीची कामे देऊ नका अशी सर्वसामान्य जनतेची मागणी। पालघर तालुक्यातील जमीन मोजणी, गटबुक नकाशे काढणे, 934 ची प्रत, गाव नकाशे, हद्द कायम करणे अशा अनेक अत्यावश्यक कामांसाठी शेतकऱ्यांना व इतर नागरिकांना उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात पालघर येथे जावे लागते। मात्र आगामी निवडणुकांसाठी येथील मुख्यालय, सहाय्यक, सर्वे लिपिक तसेच इतर महत्त्वाच्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची लोकसभा निवडणूक कामांसाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत। त्यामुळे अनेक लांबून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागते आहे। 10 वेळा चक्रा मारून सुद्धा कामे होत नाही। यासाठी भूमी अभिलेख या कार्यालयात कामासाठी आलेल्या लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे। साहेब, तुम्ही कुठून आलेले आहेत आणि काय काम करणार आहेत? आम्ही आलो मौजे ढेकाळे, हां, सातिवली, तालुका पालघर, अच्छा, जिल्हा ठाणे। हां, काय कामासाठी आले तिकडे? आज मोजणी करण्यासंदर्भामध्ये एक अर्ज केलेला आहे पूर्वी 2 महिने अगोदर, त्याकरता आम्ही इथे आलो। अच्छा, तर हे आहेत का नाही साहेब लोक? इथे साहेब तर कोणी दिसत नाही, काय खुर्ची रिकामी पडलेली आहे। सर, आपण यांच्याबरोबर झालेले आहे। अच्छा, किती चक्रा मारला आहे म्हणतात? यांना निवडणुकीला काढलेला आहे, परत तीन महिने येणार दिसणार नाही आहे, तर तुमचं काय मत आहे? माझं असं मत आहे की शासनाने आज निवडणूक आयोगासारख्या मोठी संस्था जी आहे किंवा सरकारचा एक अविभाज्य भाग आहे, मग निवडणूक आयोगाने या अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील किंवा देशातील सरकारी अधिकाऱ्यांना अधिकारी म्हणून निवडणूक अधिकारी वगैरे नेमून आणि त्यांच्यावर ही जबाबदारी देऊन हे फार मोठं पब्लिकचं आणि जनतेचं पूर्ण नुकसान आहे असं माझं म्हणणं आहे। कारण शासनाने आतापर्यंत देशामध्ये लोकशाहीच्या पद्धतीने जे राज्य चालवले जाते त्याच्यामध्ये पूर्णपणे अधिकाऱ्यांना किंवा निवडणूक आयोग याचं जे काही नेमणूक करतो त्याच्यामुळे पूर्ण कमीत कमी 2.5 ते 3 ते 4 महिन्याचा निवडणुकीकरता जो कालावधी जातो ह्याच्यामध्ये पब्लिकची जी कामं आहेत, जनतेची लोकशाही हक्काप्रमाणे जी कामं आहेत ती पूर्णपणे खोळंबली जात आहे असं माझं म्हणणं आहे। माझी मागणी अशी आहे की निवडणूक आयोग एवढी मोठी संस्था आहे, तर काय शासन, महाराष्ट्र शासन खर्च देत नाही किंवा केंद्र सरकार खर्च करत नाही म्हणून याला सगळ्यांची नियुक्ती केली जाते। म्हणून या निवडणुकीच्या काळामध्ये जी सरकारी किंवा निमसरकारी लोकांना जी कामं दिली जातात ही ताबडतोब रद्द करण्यात यावी आणि एक अशी संस्था निवडणूक आयोगाने तयार करण्यात यावी किंवा आली पाहिजे की जेणेकरून त्या निवडणूक आयोगाने केंद्र सरकारशी संपर्क, शासनाशी, महाराष्ट्र शासनाशी कन्सल्ट करून आणि एक वेगळी व्यवस्था करावी यासाठी असं माझं। विरार से आ रहा हूँ मैं और TLR डिपार्टमेंट में मोजड़ी का प्रकरण मेरा है। साहब से और मैडम से मिलने के आए हैं। एक मैडम ही हैं जो कि यहाँ पर काम को देखती हैं और अटेंड करती हैं और आने के बाद में मैं 15 बार, कम से कम 15 बार मैं आ चुका हूँ। अच्छा, और 15 बार आने के बाद पता चलता है कि यहाँ पर सबकी इलेक्शन ड्यूटी लगी है। इलेक्शन ड्यूटी में सभी लोग जाएंगे तो क्या 3 महीने यहाँ पर ताला बंद रहेगा? हम लोग का काम कैसे होगा? ऐसे सैकड़ों लोग बाहर बैठे हुए जिनका काम है और सभी लोग बेचारे ऐसे बाहर बैठ करके और पूछ करके चले जाते हैं। तो इसलिए तहसीलदार साहब से, ऊपर के अधिकारियों से मेरा विनम्र निवेदन है कि जो लोग यहाँ पर हैं कम से कम यहाँ पर बैठ करके और ये चलाएं और दूसरे लोगों की ड्यूटी लगाएं।